सर्व किंवा सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि ह्या सगळ्या माध्यमातून आपल्या इथून जी जी मंडळी या स्टेजवर येतात, यशवंतराव चव्हाण व्यासपीठावर येतात, ती मंडळी आपले सर्व फोटो जपून ठेवतात आणि त्या फोटोमुळे त्यांना एक स्फूर्ती मिळते. आता तर युट्यूबवर चालू झालंय. तुम्ही सांगाल तेव्हा तुमचं प्रत्येक गोष्ट तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळते. म्हणजे या स्टेजवर तुम्ही आला की कायमचं युट्यूबवर आहात. म्हणजे 25 वर्षांनंतर जेव्हा तुम्ही मागं वळून बघाल तेव्हा तुम्ही तुमचंच प्रतिमा या स्टेजवरची बघून तुम्ही हसाल, तुम्हाला स्फूर्ती मिळेल. हे काम गेली 25 वर्ष हा ग्रंथ महोत्सव करत आहे आणि ही मला वाटते अतिशय महत्वाची बाब आहे. तुम्हाला मी सांगेन, एक लेख आला होता मागच्या वर्षी आणि त्यांचं नाव त्या डॉक्टर होत्या, म्हणजे मी नाव तुम्हाला सांगेन नंतर. पण त्यांनी सांगितलं की मी काय करते, तर मी कायम या ठिकाणी येते, कायम पुस्तकं बघत राहते आणि शेवटच्या दिवशी येते आणि पुस्तकं चॉईस करून विकत घेते. त्यांना एक पुस्तक 5 रुपयाला मिळालं, त्या म्हटलं की हे पुस्तक माझं 1 लाख रुपये व्हॅल्यूचं आहे. आणि ही अशी मंडळी ही फक्त सातारची येत नाहीत, महाडपासून येतात, मानखटावची येतात, बेळगावची येतात, कोल्हापूरची येतात आणि पिशव्या भरून भरून पुस्तकं नेतात. त्या ठिकाणी आपल्या स्टॉल समन्वयक जे आहेत सुनीताराजे पवार, त्यांना त्याची कल्पना आहे. या ठिकाणी डायमंड प्रकाशन म्हणून जे आहे, ज्यांचं जे पहिल्या दिवसापासून वर्षापासून येतात, 500 म्हणून आहेत, तर त्यांनी सांगितलं की आम्ही पहिली 2 वर्ष तर टेबलावर उभं राहायचं आणि पुस्तकं विकत होतो. या वर्षीचं बहुतेक तसंच होणार आहे. त्याचं कारण असं, पावसाच्या भीतीने काही मंडळी स्टॉल धारक आले नाहीत, पण त्या न येणाऱ्याचा फायदा मात्र संस्कृती प्रकाशन असेल, डायमंड प्रकाशन असेल, नवनीत प्रकाशन असेल आणि आलेली या सगळ्यांना 100% मिळणार आहे. कारण आम्ही 2 दिवस बघतो आहोत की या पद्धतीचं जे वातावरण आहे पूर्वीपासूनचं, त्या वातावरणाला बळ मिळण्याचं काम या माध्यमातून अतिशय महत्वाचं होत आहे. मला सांगाल, कलेची देवता असणाऱ्या सरस्वतीला आवाहन म्हणून या दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ होतो. शुद्ध वातावरण देणारा हा ग्रंथदीप ग्रंथ महोत्सवाच्या मंदिरामध्ये या सर्वांना नमस्कार. मुलं गोष्टींपासून, संस्कारांपासून दूर होत आहेत. यावर मात करण्यासाठी अशा पुस्तकाची गरज आज आपल्या सगळ्यांना, साऱ्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर आपल्या भाषणांनी सगळ्यांना पाटले यांच्या पुस्तकाचे प्रकाशन. पुस्तकाला ज्येष्ठ लेखिका गिरिजा कील आणि राजमाता कल्पना राजे भोसले या सर्वांचा आशीर्वाद लाभला होता. आणि आज ह्या दुधाचं दुकान विचारलं तर लोक नाही म्हणतात. दुधाचं दुकान विचारलं तर लोक नाही म्हणतात, म्हणजे आम्हाला माहित नाही म्हणतात. दुधाचं दुकान विचारलं तर लोक नाही म्हणतात आणि देशीचं विचारलं तर अलगद दारात नेऊन सोडतात. तेव्हा ही समाजाची रीत आहे. म्हणजे कादंबरीकाराला, कथाकाराला जास्तीत जास्त शब्दामध्ये जे मांडता येत नाही ते कमीत कमी शब्दात मांडतात हे माणसं. त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे. उत्तम लेखन, नवी मुलं तर अतिशय उत्साहानं लिहित आहेत. खरं म्हणजे मला इथं मानपत्र दिलं त्याबद्दल या मंडळींचा आभार मानणं गरजेचं आहे. कारण 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपला कोणी गौरव करता हा अतिशय आनंदाचा भाग आहे. माझी तर 2 वर्ष उलटून गेलेली आहेत, पण काही काळाला आपल्याला सन्मान मिळतो आहे. आणि आमचे जीवलग मित्र, जीवलग म्हणजे जीव लावून जिव्हाळीशी मारतात असे जीवलग नव्हे, जीव लावून जिव्हाळा जपतात असे पाटणे सर आहे, ते लक्षात घ्या. आणि त्यांचे सगळे सहकारी, मग श्री चिटणीस असतील, आमचे कविवर्य प्रदीप कांबळे असतील, प्राचार्य लांडगे सर असतील, डॉक्टर राजेंद्र माने असतील,
ही माणसं खरंच फार चांगली आहेत. मला तर सतत वाटतं प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे हे शिवाजी महाराजांच्या काळात जन्माला यायला पाहिजे होते. त्यांचं खरंच चीज झालं असतं. पण महाराजांच्या काळात जन्माला आले नाही ते महाराजांचं दुर्दैव, आणि आपल्या काळात जन्माला आले हे आपलं सुदैव, हे लक्षात घ्या. पण मला सतत वाटतं या माणसानं घोड्यावर अशी मांड ठोकली असती की त्यांच्या संशयाचं ते हे दिल्लीपती औरंगजेबालाही जाणवलं असतं. एक प्रकारचं अतिशय खरंच मी मनापासून आभार मानतो. ग्रंथ महोत्सवाला जावं, ग्रंथ खरेदी करावं असं कोणाला वाटत नाही. शेवटी काय आहे, साहित्याची आवड ही मनापासून असावी लागते. साहित्य म्हणजे तरी काय हो, कोणालाही विचारलं साहित्य म्हणजे काय तर पटकन सांगता येत नाही. मला स्वतःला गत्र्या माडखोलकरांनी केलेली साहित्याची व्याख्या फार आवडते. त्याने असं लिहून ठेवलंय की साहित्य लेखन ही लाजीरवाणी चैन नसून ते व्यक्तिमत्व विकासाचे आणि राष्ट्रीय प्रगतीचे आणि संस्कृती संवर्धनाचे महत्वाचे साधन आहे. एकाच व्याख्येत त्यांनी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. खरं म्हणजे साहित्य हे संस्कार करतं. माझ्या बालपणी वगैरे असे काही ग्रंथ महोत्सव वगैरे कुठं भरत नव्हते. माझ्या लहान वयामध्ये पुस्तकं मिळवणं ही फार अवघड गोष्ट होती. मला चांगला आठवतं, आमच्या प्रकाशरावाने कुठून तरी चांदोबाचे अंक आमच्या घरात आणले होते. मी आणि प्रकाशराव रोज सकाळी उठलं की शाळेकडे न जाता चांदोबाकडे जायचं आणि चांदोबा वाचत बसायचं. वाचनाची ही आवड इतकी फोपावली की आपणाला पुस्तक मिळावं असं वाटायला लागलं. पण कोण पुस्तक देणार? मला चांगलं आठवतं, त्या काळात एखादा मिलिटरीमॅन जर रजेवर आला तर येताना पुस्तक आणत असे. एखादा मुंबईचा गिरणी कामगार जर रजेवर आला तर तो येताना पुस्तक आणत असे. म्हणून मी दिवाळी आणि यात्रा पारावरच माझा दिवसभर मुक्काम असायचा. कारण मुंबईवरून कोण येतो त्याच्या पाठोपाठ त्याच्या घरी जायचं आणि त्यानं पुस्तक आणले का बघायचं. तो हुकमी पुस्तक आणत असे. तुम्हाला खरं वाटणार नाही, गुलशन नंदांच्या हिंदी कादंबऱ्या मी अनेक फौजी लोकांच्याकडून वाचल्या आणि त्याचप्रमाणे मुंबईवरून येणाऱ्या गिरणी कामगारांनी कितीतरी चांगली पुस्तकं मला वाचायला दिली. खरं म्हणजे त्यांचे माझ्यावरती फार उपकार आहेत. पण मला एक आठवतं की माझ्या प्राथमिक शाळेमध्ये ती शाळा 4-8 दिवस बंद होती, पण एका खिडकीमध्ये एक पुस्तक होतं आणि ते मला दाराच्या फटीतून दिसलं. खिडकीच्या दाराच्या फटीतून मी पाहिलं एक पुस्तक तिथं आहे. पण ते काढण्यासाठी मी 3 दिवस धडपडत होतो आणि आश्चर्य म्हणजे 3 दिवसानंतर मी त्या 2 दरवाजात एवढी पट पाडली की त्यातून आत हात घालून ते पुस्तक बाहेर काढलं आणि ते पुस्तक घेऊन मी महादेवाच्या मंदिरात गेलो. त्याची पहिली 2-3 पानं फाटली होती. मला हे माहीत नव्हतं की ते पुस्तक मुंबई विद्यापीठानं MA ला अभ्यासाला लावलं होतं आणि ते पुस्तक म्हणजे कैलासवासी विह औंधकरांचं बेबंदशाही. नाटक माझ्या हातात पडल्यानंतर मी ते मंदिरामध्ये सपाटल्यासारखं वाचलं. मला अजून आठवतो तो प्रारंभ. एका बाजूला संभाजीराजे उभा आहे, एका बाजूला सूर्याची पिसाळ आहे, महाराजांच्या हातामध्ये भला मोठा असा कोरडा आहे, काही शिपाई आहे आणि चिडलेले शंभूराजे राजाराम राजांच्यावर संशय घेऊन बोलत आहेत. मला अजून ते आठवतं. संभाजीराजे राजाराम राजांना म्हणतात, राजाराम राजे, तुमच्यासारख्या मोलाच्या मोहऱ्यानं कारस्थानाचा जीव घातल्या विना हे पिसाळासारखे मेले मुर्दे नाचत सुटलेले नाहीत. पण एक लक्षात ठेवा, तमाम शिरक्यांच्या माना मुरगळणाऱ्या या मनगटाची मर्दुमकी आम्ही चुड्या बांगड्यांनी सजवलेली नाही. भर बाजारातून धिंड काढू, टकमक टोकावरून कडेलोट करू. राजाराम राजे, मी सीधा साधा शिपाई गडी आहे. पहाडा जंगलातून शिकारी मारणं आणि दुश्मनांच्या तटबंदीवर टकरा खेळणं हा आमच्या कर्तबगारीचा दस्तूर आहे. बुद्धिबळानं आम्हाला खेळता येत नाही आणि कोणी आमच्याशी खेळलेला आम्हाला खपत नाही. शंभूराजे राजगादीवर येण्यात मराठेशाहीला धोका आहे
अशा बेहिशेबी अंदाजानं आम्हाला जन्मठेपेचे कैदी करण्यापेक्षा राजाराम राजांना छत्रपती होऊ द्या असा सीधा सवाल अष्टप्रधान मंडळानं टाकायला हवा होता. तत्क्षणी सिंहासनाच्या पायऱ्या उतरून तुम्हाला मुजरा ठोकला नसता तर संब्यानं भोसल्याच्या अवलाद सांगितली नसती. अहो हे वाचलो मी आणि तुम्हाला खरं वाटणार नाही, 1 महिन्यात 114 पानांचं पुस्तक माझं पाठ झालं. आजही अख्ख बेबंदशाही मी तुम्हाला कधीही म्हणून दाखवेल. कुठेही आमच्या रानाच्या घराकडे या. माझ्या एक लक्षात आलं की दर्जेदार लेखन हे आपणाला भिडतं आणि एक जाणवायला लागलं की अभ्यासाची पुस्तकं कृष्णामाईत नेऊन टाकावी असं मला वाटायचं आणि इतर पुस्तकं वाचावी. अभ्यासाची पुस्तकं एकदा किंवा दोनदा वाचली की ठीक आहे, काय वाचायची गरज नसते, कारण अभ्यास होतच असतो, वर्गातही होतो. या व्यतिरिक्त इतर वाचन करता येईल का, चांगली पुस्तकं मिळवता येतील का? अहो काय सांगू तुम्हाला, आमच्या बारामती आणि इंदापूर तालुक्याच्या कॉर्नरला बोरी भडक नावाचं एक गाव आहे. तिथं एक मुलगी राहते. ही टेंभुर्णीची मुलगी, वय वर्ष 35. ही टेंभुर्णीची मुलगी पुण्याच्या SNDT महाविद्यालयातून BA झाली. कविता लिहायची, 4 एकर जमीन कसायची. वडिलांना म्हणाली आता तरी एखाद्या सुशिक्षित माणसाची माझं लग्न करा. वडील म्हणाले बाळ, शेतीवर आपण जगलोय, शेतीवरच वाढलोय, तुला शेतकऱ्याच्या घरात जावं लागल. आणि बोरी भडक गावी तिचं लग्न केलं. 11 एकर जमीन, घरात 10 माणसं. त्या पोरीनं लिहून ठेवलंय की आयुष्य समजून माती अशी मुठीत धरली, आयुष्य समजून माती अशी डाव्या हातामध्ये धरली आणि उजव्या हातानं त्याच्यावर पाण्याची धार सोडली. आणि माझ्या लक्षात आलं मुठीतही भुईकमळं उमलतात. अहो मी अवाक झालो. एखादी नवीन लिहिणारी कवयित्री किती ताकदीचं लेखन करू शकते त्याचं हे उदाहरण. तिनं पुढं असं लिहिलेलं आहे की मी शेतामध्ये राबत असताना मी काय करते, तर ती म्हणते मी दिवसभर सेना मातीचे ताजमहाल उभा करते. माझी बोटं कीबोर्डावर फिरतात घरी, पण रानात आल्यानंतर कीबोर्डावर फिरणारी माझी बोटं वांगी तोडताना काटे हाताना बोचतात. भेंडी तोडायला लागली तर भेंडीची तुसं टोचतात. आणि नंतर वेळ मिळाला की मी अक्षराशी खेळते, मी लेखन करते. एक लक्षात येईल तिच्या काव्यसंग्रहाचं नाव सीझर कर म्हणते माती. एका पुस्तकाला 14 पुरस्कार मिळाले आणि पुस्तक सोलापूर विद्यापीठानं अभ्यासात नेमले. ते मी का सांगतोय, छोटी छोटी मुलं आहेत ना, ज्यांना खरंच लिहावंसं वाटतं, अशा मुलांना या गोष्टी सांगणं फार गरजेचं आहे. माझ्या बालपणी आम्हाला अनेक चांगल्या लोकांची व्याख्यानं ऐकायला मिळाली. मला व्याख्यानं ऐकण्याची सवय फार लहान वयात लागली, म्हणजे सहसा अलीकडे सुद्धा मुलांना ती लागत असेल असं मला वाटत नाही. मी 5वी मध्ये असताना यशवंतराव चव्हाणांचं व्याख्यान ऐकायला कोरेगावला 5 मैल चालत गेलो होतो.